आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला। नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती। ही परमभाग्याची संपत्ती आपल्याला भारत देशामध्ये हा नरदेह प्राप्त झाला आणि या नरदेहाला आल्याच्या नंतर जीवनाचं सार्थक होणं हे आपलं परम भाग्य आहे। जीवनाचं सार्थक करण्याचं ठिकाण म्हणजे हा नरदेह आहे आणि नरदेह आपल्याला प्राप्त झाला हे पहिलं भाग्य। दुसरं भाग्य आपलं असं आहे, आपल्याला भारत भूमीमध्ये हा नरदेह प्राप्त झाला। कारण या भारत भूमीचं वर्णन करत असताना अनेक संतांनी अनेक कविकारांनी या भारत देशाचं वर्णन केलेलं आहे। पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते। इतका पवित्र असा असणारा हा आपला भारत देश आहे आणि या भारत देशामध्ये आपलं जन्माला आलो आपलं परम भाग्य। महाराज मला सांगा, आपण जर पाकिस्तानामध्ये जन्माला आलो असतो, कदाचित आपण जर पाकिस्तानामध्ये जन्माला आलो असतो तर हा पकवाज ऐकायला मिळाला नसता, आबांच्या चाली ऐकायला मिळाल्या नसत्या, कीर्तन आपल्याला ऐकायला मिळालं नसतं। मग आपल्याला काय ऐकायला मिळालं असतं? नुसता गोळीबार। त्या पाकिस्तानला जाऊन बघा तुम्ही महाराज, नुसता गोळीबार आहे। फार अवघड परिस्थिती। अमेरिकेला तुम्ही जन्माला आले असते तर फक्त माया नगरी ती, बाकी तिथं तुम्हाला परमार्थ नाही, काही नाही, काही नाही। बाकीच्या देशामध्ये तुम्ही जन्माला आले असते तर तुम्हाला हा परमार्थ भोगायला प्राप्त झाला नसता। पण या भारत भूमीमध्ये आपण जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे, आपल्याला या परमार्थाचा आनंद मिळतोय महाराज। त्याच्यापेक्षा आपलं भाग्य आणखीन चांगलं आहे। आपलं भाग्य याच्यापेक्षा सुद्धा आणखीन चांगलं। किती चांगलं आहे बघा, आपण नुसतं भारत देशामध्ये जन्माला आलो नाही तर आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो। महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो। जगाच्या पाठीवर अनेक राष्ट्र आहेत, या जगाच्या पाठीवर अनेक राष्ट्र आहेत, पण त्या राष्ट्राला राष्ट्रच म्हटलं जातं। पण ज्या ज्ञानोबरांचं अवतार कार्य ज्या राष्ट्रामध्ये झालं, जगद्गुरु तुकोबरांचं कार्य, जगद्गुरु तुकोबरांचा अवतार ज्या राष्ट्रामध्ये झाला त्याला नुसतं राष्ट्र नाही तर महाराष्ट्र म्हणतात। अशा महान संतांनी नटलेला हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो हे आपलं भाग्यच आहे। अशा या पवित्र देशामध्ये, पवित्र महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे। मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला हे पहिलं भाग्य। आपल्या भारत देशामध्ये आपण जन्माला आलो हे दुसरं भाग्य। महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो हे आपलं तिसरं भाग्य आहे। आणि या पवित्र सप्ताहामध्ये तुम्ही आम्ही कीर्तनाला बसलो हे आपलं चौथं भाग्य आहे। विठाला विठाला कारण परमार्थ घडण्याकरता सुद्धा पुण्य लागतं महाराज। परमार्थ पुण्य व्हायचं असेल तर काय करावं लागतं? परमार्थ करावं लागतं। पुण्य व्हायचं असेल तर काय करावं लागतो? परमार्थ करावा लागतो। पण परमार्थ करण्याकरता सुद्धा पुण्य लागतं। पुण्याशिवाय परमार्थ होत नाही। ज्याचं काहीतरी पुण्य शिल्लक आहे, ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी पुण्याचा ठेवा आहे त्यालाच हा परमार्थ घडतो, नाहीतर घडत नाही। नामासी विनमुख तो नर पापिया, ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव सुद्धा येत नाही, सप्ताह सुरू झाल्याच्या नंतर जो गाव सोडून निघून जातो अशाला प्राप्त होतं काही नाही महाराज। नाम घेण्याकरता, परमार्थ करण्याकरता सुद्धा काहीतरी पूर्वजन्मीचं काय लागतं? पुण्य लागतं महाराज। ज्ञानोबरांनी म्हटले, पूर्वजन्मी सुकृते जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले
कृपा केली. अनेक जन्माचं आमचं पुण्य शिल्लक होतं म्हणून परमात्म्याची आमच्यावर कृपा झाली. पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मज आजी फळासी आली. ज्ञानोबरायांनी सुद्धा म्हटलेल्या अनेक जन्मामध्ये आम्ही काय केलं, पुण्य केलं, सुकृत केलं, त्याचं फळ आम्हाला प्राप्त झालं. संत महात्म्याची भेट झाली, आमच्या जीवनामध्ये परमार्थ घडला. परमार्थ घडण्याकरता सुद्धा पुण्य लागतं आणि असा पुण्याचा ठेवा परमार्थाशिवाय होत नाही. विठाला 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 आणि भाग्यवान आहोत आपण की आपल्याला या मंडपामध्ये परमार्थ करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त होत आहे. असे भाग्यवान आपण आहोत. मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालाय, आपलं पहिलं भाग्य आहे. दुसरी गोष्ट जीवनामध्ये प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ सांगितली. कोणती गोष्ट? मनुष्य देह प्राप्त झाला पण जीवनामध्ये जर मुमुक्षुता नसेल, त्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जर मुमुक्षुता नसेल तर त्याच्या जीवनाला काही फायदा नाही. मुमुक्षुता म्हणजे काय? कायमी उद्धार पावे काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. देवाची आवड निर्माण होणं, देवाला भेटण्याची इच्छा निर्माण होणं, याच्याकरता सुद्धा भाग्य लागतं महाराज. कोणाच्याही नशिबामध्ये देवाची प्राप्ती होणं शक्य नाही. देवाची प्राप्ती होण्याकरता अंतकरणामध्ये मुमुक्षुता भाव लागतो. तो भाव कोणाच्याही अंतकरणामध्ये निर्माण होत नाही, त्याला भाग्यवान असावं लागतो. कोणीतरी ज्ञानोबरायांच्या अंतकरणामध्ये भाव निर्माण होतो, कोणीतरी तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये भाव निर्माण होतो. सहजासहजी कोणाच्या अंतकरणामध्ये भाव निर्माण होत नाही. भेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागी पंढरीनाथा जीवाला लागली तळमळ व्यथा, जीवाला तळमळ व्यथा. परमार्थाला भेटण्याकरता सुद्धा अंतकरणामध्ये काय लागते? मुमुक्षुता लागते. तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये किती मुमुक्ष होते महाराज. देवाविषयी, देवाला भेटण्याची इच्छा तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये किती होती. तुकोबरायाने एका अभंगामध्ये 3 प्रकारचे दृष्टांत देऊन त्याची व्याख्या तयार केलेली. विठाला विठाला तुकोबरायाने 3 प्रकारचे दृष्टांत दिले महाराज. 3 प्रकारचे. पहिला दृष्टांत दिला एका कन्येचा, दुसरा दृष्टांत दिला एका मातेचा आणि तिसरा दृष्टांत दिला माशाचा. 3 प्रकारचे दृष्टांत दिले. त्या दृष्टांतातून आपल्याला तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये परमात्म्याला भेटण्याची किती इच्छा होती हे अभंग वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल महाराज. कन्या केव्हा भेटसी केशव, चुकलिया माये बाळा हुरहुरु पाहे. जीवना वेगळे मासोळी तैसा तुका तळमळी. 3 प्रकारचे दृष्टांत दिले महाराज तुकोबारायांनी. एखादी कन्या
ज्यावेळेस सासरला जात असते एखादी कन्या, ज्यावेळेस सासरला जात असते ना महाराज, आणखीन सुद्धा आपले भारतीय संस्कृती एवढी महान आहे. आपल्या खेड्यापाड्यामध्ये आणखीन सुद्धा आपली भारतीय संस्कृती टिकून आहे महाराज. बघा तुम्ही, एखादी कन्या जर सासरला जात असेल, एखादी कन्या जर सासरला निघाली, फक्त घरातलेच माणसं तिला वाटा लावायला नसतात, सगळं गाव गोळा होतं. गाव अख्खं संपूर्ण गाव त्या ठिकाणी येतं आणि कोणाच्याही मनामध्ये असा भाव निर्माण होत नाही ही परक्याची लेक आहे म्हणून. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये हाच भाव असतो, अरे ही आपलीच कन्या आहे. आणि प्रत्येक महिलांच्या डोळ्यामध्ये पाणी असतं महाराज. ज्यावेळेस ती कन्या जाते ना, सासरला जात असते ना, प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये दुःखाचा ओलावा निर्माण झालेला असतो. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात. अरे आपल्या गावची कन्या निघून चालली, सासरला चालली. ती कन्या जात असताना आईच्या गळ्यामध्ये पडते, भावाच्या गळ्यामध्ये पडते, बहिणीच्या गळ्यामध्ये पडते, आत्या मावशा सगळ्यांच्या गळ्यामध्ये पडून रडत असते महाराज. सासरला जात असताना ती रडत असते. तिला जावं वाटत नाही, पण जायचं असतं, जावं लागतं. त्यामुळे तिची ओढ मात्र माहेराकडे असते आणि जायचं असतं मात्र सासरला. त्यावेळेस जी जात असते ना, ती जात असताना महाराज ज्यावेळेस ती सगळ्यांच्या गळ्यामध्ये पडून रडते आणि रडल्याच्या नंतर गाडी जवळ आली. गाडी जवळ आल्याच्या नंतर गाडीमध्ये बसायला लागते आणि बसल्याच्या नंतर तिला तिच्या बापाची आठवण होते. तिला तिच्या बापाची आठवण होते. अरे बाप जन्मल्यापासून त्या मुली करता प्रयत्न करत असतो. ज्यावेळेस मुलगी जन्माला आली ना, जन्मल्यापासून त्या मुली करता त्याचे खटाटोप चालू असतात. अरे जन्माला आली मुलगी, तिच्या करता काय करू, कुठं ठेवू, कसं ठेवू, हा बापाच्या मनामध्ये विचार असतो. तळहाताच्या फोडासारखं त्या लेकीला तो वागवतो. आणि ज्यावेळेस तिचं लग्न जमतं आणि लग्न जमल्याच्या नंतर बाप इतका पळतो महाराज, इतका पळतो, बँडवाल्याला फोन कर, याला फोन कर, मंडपवाल्याला फोन कर, सगळ्यांना त्या ठिकाणी बाप काय करतो, फोन लावतो, सगळा जमाव करतो, लग्न लावतो. आणि लग्न लावल्याच्या नंतर ज्यावेळेस मुलगी सासरला जात असते ना, त्या सासरच्या जायच्या टायमाला बाप थांबतो महाराज. त्या टायमाला बाप थांबतो आणि थांबून त्याला असं वाटतं, आता जर मी जर रडलो तर माझी मुलगी काय सासरला जाणार नाही. म्हणून बाप आपलं तोंड त्या ठिकाणी मुलीला दाखवत नाही, म्हणून एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो. सगळ्यांच्या गळ्यामध्ये मुलगी पडून रडते, पण बापाची ज्यावेळेस तिला आठवण होते ना, सगळ्या गर्दीमध्ये आपल्या बापाचा चेहरा पाहण्याकरता मुलगी धावते. त्यावेळेस बाप एका कोपऱ्यामध्ये बसलेला असतो आणि मुलगी येते महाराज. आणि आल्याच्या नंतर ज्यावेळेस बापाच्या गळ्यात पडते ना, त्यावेळेस दगडाचा अंतकरण करून बसलेला बाप पण ढसाढसा रडायला लागतो महाराज. अहो स्वतःची आई गेली कधी रडला नाही, स्वतःचा बाप गेला कधी रडला नाही, पण ज्यावेळेस मुलगी सासरला जाते ना, त्यावेळेस त्याच्या सुद्धा त्यांच्या अंतकरणामध्ये पाजर फुटल्याशिवाय राहत नाही. तशीच जी त्या कन्येची अवस्था आहे ना, सासरला जात असताना आपल्या माहेराविषयी, तशीच अवस्था तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये आपल्या देवाला भेटण्याकरता निर्माण झाली. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. दुसरा दृष्टांत दिला आईचा आणि लेकराचा महाराज. एखादी आई आपल्या मुलाला बाजारामध्ये घेऊन जाते आणि बाजारामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर एका दुकानामध्ये वस्तू खरेदी करत असते आणि वस्तू खरेदी करत असताना विठाला 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 वस्तू खरेदी करत असते. मुलगा काय करतो महाराज, हळूच आईच्या हातातून निसटतो आणि त्या गर्दीमध्ये हरवतो. त्या गर्दीमध्ये हरवल्याच्या नंतर आईला ज्यावेळेस त्या मुलाची आठवण होते, मुलगा दिसेनासा झाल्यानंतर आई काय करते महाराज, कोणत्याच दुकानामध्ये वस्तूविषयी तिला आता आसक्ती राहिलेली नसते. तिला फक्त एकच इच्छा असते, माझा मुलगा कुठे, माझा मुलगा कुठे, माझा मुलगा कुठे. सगळ्या बाजारावरती पाणी फिरते, पण मुलाला शोधण्याकरता प्रयत्न करते. जशी त्या आईची मुलाविषयी अवस्था आहे ना, तीच अवस्था तुकोबरायांची परमात्म्याविषयी झालेली आहे. दोन दृष्टांत कमी पडले महाराज. तिसरा दृष्टांत दिला तुकोबरायांनी. जीवना वेगळे मासोळी तैसा तुका तळमळी. काय दोन दृष्टांत कमी पडले, का पडले? कारण एकदा कन्या गेल्याच्या नंतर पुन्हा तिला त्या माहेराविषयी प्रेम राहतं असं सांगता येत नाही.
आईला मुलाविषयी शेवटपर्यंत प्रेम राहील सांगता येत नाही, पण मला सांगा, मासा पाण्याशिवाय राहू शकतो का? मासा हा पाण्याशिवाय राहू शकत नाही. नवे नवे किंबहुना त्याला जर पाण्याच्या बाहेर काढलं आपला स्वतःचा प्राण देतो, पण पाण्याशिवाय तो जगत नाही. जीवना वेगळे मासोळी तैसा तुका तळमळी. तुकोबारायांनी आपली मुमुक्षुता प्रगट केली महाराज. इतकी मुमुक्षुता अंतकरणामध्ये असावी लागते, आणि त्याला कोणीतरी तुकोबारायांसारखा महात्माच या जगामध्ये असा निर्माण होतो की देवाविषयी त्यांच्या अंतकरणामध्ये मुमुक्षुता प्राप्त होते. मनुष्य देह दुर्लभ सांगितला. दुसरी गोष्टी मुमुक्षुता आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होणं हे अत्यंत दुर्लभ सांगितलं. आणि तिसरी गोष्टी सांगितली महापुरुष संश्रय. हा महापुरुषाचा संश्रय प्राप्त होणं म्हणजे महापुरुषाची संगती प्राप्त होणं, संतांची संगती प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ सांगितलं. विठ्ठल विठ्ठल बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली केली, परी जग जेठी करुणा केली. आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी. संत भेटण्याकरता महाराज अत्यंत अवघड गोष्ट आहे. किती अवघड गोष्ट आहे. संत महात्म्याने सांगितलं, एखाद्या वेळेस आपल्या जो आकाशातला चंद्र आहे, चंद्र तो चंद्रातलं अमृत एक वेळेस काढून आणता येईल. आस्ताला जाणारा सूर्य, त्या सूर्याला सुद्धा काय करता येईल, आपल्या बाहुबलानं धरता येईल. आपल्या बाहुबलानं सागर सुद्धा तरून जाता येईल, पण संतांची भेट होणं याच्यापेक्षा अत्यंत दुर्लभ सांगितलं. चंद्र अमृत सुख सेव वेद रविधर वेद बाह्य हेरा सागर कर वेद. हे परित्या साधूची भेटी न होईल गा, परित्या साधूची भेटी न होईल गा. साधूची भेट होणं अत्यंत दुर्लभ सांगितले. मग साधूची भेट होणार नाही का? होईल. संत महात्म्याने ऐशे कैशियाने भेटती ते साधू. साधू भेटण्याकरता काय करावं लागतं, चंद्राचा अमृत काढता येईल, बाहुबलानं सागर तरून जाता येईल, या सगळ्या गोष्टी घडणं शक्य आहे, पण साधूची भेट होणं अत्यंत दुर्लभ सांगितले. पण साधूची भेट होणार नाही का? साधूची भेट होईल, पण त्याच्याकरता काय लागतं, ऐशियाने भेटती ते साधू. कने कोणत्या कोणत्या साधनाने भेटेल, त्याच्याकरता ही गोष्ट लागते. कोणती? अर्थ चाड काम नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी जाणून नेनता, तया साधू भेट देती अवचिता रे. काय काय गोष्टी कराव्या लागतात? अर्थ चाड काम नाही चित्ता, ज्याच्या अंतकरणामध्ये अर्थाची चाड नाही, कामनेची चाड नाही. वर्ते समाधानी जाणून नेनता, जाणता आहे पण नेनता जाणूनही सगळं त्या ठिकाणी विठाला 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 विठाला. ज्ञानोबरांची शब्द पिशेपण मिरवी आवडोनी. एखादा संत असेल, साधू असेल, आपलं जगामध्ये साम्राज्य निर्माण व्हावं, त्याच्या अंतकरणामध्ये इच्छा कधी निर्माण होत नाही. लोक जर त्याला साधू म्हणत असले तरी तो आपला मस्तीमध्ये जगत असतो. उलट लोकाला आपल्याविषयी काहीतरी वेगळं वाटावं, आपण परमार्थ करतोय ही त्या लोकांची भावना आपल्याकडे होऊ नये म्हणून तो आपले कसं तरी त्या संसारामध्ये वागत असतो. विठाला 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 विठाला.
विठ्ठल 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 कुंडली कवरधार विठ्ठल ज्ञानदेव विठ्ठल 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 साधू भेट देती तया उचितारे या गोष्टी जर अंतकरणामध्ये असत्याल तर त्याला साधू भेट देत नाहीत आणि ज्याच्या अंतकरणामधल्या ह्या सगळ्या वस्तू निघून गेलेल्या आहेत त्याला साधू भेट दिल्याशिवाय राहत नाही म्हणून महापुरुषाची संगती प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ सांगितली महापुरुषाची संगती प्राप्त होण्याकरता भाग्य असावं लागतं भाग्याशिवाय महापुरुषाचे संश्रय प्राप्त होत नाही मग या नरदेहाचं सार्थक जर करायचं असेल तर या 3 गोष्टी जीवनामध्ये प्राप्त व्हाव्या लागतात पहिल्यांदी या नरदेह प्राप्त व्हावा लागतो आणि नरदेह तो आम्हाला प्राप्त झालेला आहे दुसरी गोष्टी मुमुक्षता प्राप्त व्हावी लागते मुमुक्षता अंतकरणामध्ये निर्माण झाल्याशिवाय भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची ओढ आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होत नाही आणि जोपर्यंत भगवान परमात्म्याची प्राप्ती या जन्मामध्ये होत नाही तोपर्यंत या जीवनाचा उद्धार होत नाही विठ्ठल विठ्ठल महाराज तुम्ही म्हणतात या जन्मामध्ये आल्याच्या नंतर देवाची प्राप्ती झाल्याशिवाय जीवनाचं सार्थक होत नाही अहो होतच नाही जीवनामध्ये भगवत प्राप्ती झाल्याशिवाय जीवनाचं सार्थक होत नाही नवे नव्या किंबहुना या मनुष्य देहाचं साध्य जर काय असेल तर एकच साध्य या मनुष्य देहाचं काय साध्य आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती या मनुष्य देहाचं काय आहे तत्व आहे महाराज या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर हा मनुष्य देह आपल्याला मिळालाच महाराज त्याच्याकरता कशा करता मिळाला भजन करण्याकरता परमात्म्याचं चिंतन करण्याकरता जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगजीवन नारायण गुण गायन तयाचे हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला कशा करता भजन करण्याकरता परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता आणि याच देहामध्ये परमात्म्याची प्राप्ती करता येते दुसऱ्या देहामध्ये देवाची प्राप्ती करता येत नाही बाकीचे देह फक्त भोगभूमी सांगितली फक्त काय भोगभूमी आहे त्या पशुपक्ष्याच्या जीवनामध्ये फक्त भोग आहेत आणि आपल्या जीवनामध्ये कर्मही आहे महाराज आणि आपल्या जीवनामध्ये भोगही आहेत सगळे भोग आपल्या जीवनामध्ये आहेत पण आपल्या जीवनामध्ये कर्म करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा आपल्या जीवनामध्ये आहे कर्म करून आपल्याला इतकं मोठा होता येतं एवढं मोठा होता येतं साक्षात देव जरी व्हायचा असेल साक्षात देव जरी आपल्याला असं व्हावं वाटत असेल तर देव सुद्धा होता येतं या मनुष्य देहाचं येतं आपल्याला देव व्हायचंय देव सुद्धा होता येत ना महाराज आणि देव झाले काही संत महात्मे देव सुद्धा झाले काही महाराज लोक अगदी पापी लोक ज्यांच्या जीवनामध्ये पापाचा कळस होता कळस त्यांच्यासारखं पाप आपण पाहिलं सुद्धा नाही पण ते सुद्धा देवरूपाला प्राप्त झाले महाराज सगळ्यांना चरित्र माहिती वाल्या कोळ्याचं त्याच्यासारखा फर्स्ट क्लासचा पापी या जगामध्ये दुसरा कोणी झाला नाही महाराज फर्स्ट क्लासचा पापी होता वाल्या कोळी पण संत महात्म्याची भेट झाली नारदांची कृपा झाली तर वाल्या कोळ्याचा कोण झाला वाल्मिक ऋषी झाले महाराज जसं वाल्मिक ऋषीने रामायण लिहिलं तसं जगाच्या मालकाला वागावं लागलं इतका अधिकार प्राप्त झाला कशामुळं बोलिले वाल्मिक तैशेची करीन वर्तोनी दाविन नामा म्हणे ओळीयाची कीर्ती वाढली ओळीयाची कीर्ती वाढली कीर्ती वाढली ओळीयाची कीर्ती वाढली रामायण रामाधी गेले रामायण रामाधी गेले रामायण रामाधी ओळीयाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी राम जन्माला येण्याच्या अगोदर राम अवताराला येण्याच्या अगोदर रामायण लिहिलं आणि जसं वाल्मिकांनी रामायण लिहिलं
तसंच प्रभू रामचंद्राला वागावं लागलं महाराज. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र निघाले कुठं वनवासाला, आणि वनवासाला निघाल्याच्या नंतर सीता माता म्हणू लागल्या, देवा मला तुमच्या सोबत यायचं आहे, मला तुमच्या सोबत यायचं आहे, नवे नवे तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही. कारण कसं आहे माहिती का, जसे शरीर सोडून सावली राहत नाही, शरीराला सोडून सावली राहते का, राहू शकत नाही. शरीर सोडून सावली राहू शकत नाही, तसा सीता मातेने सांगितलं जसं शरीर सोडून सावली राहू शकत नाही तसं तुम्हाला सोडून मी राहू शकत. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. ज्यावेळेस सीता मातेने प्रश्न केला प्रभू रामचंद्राला, त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं, एक काम कर, वाल्मिकी रामायण घेऊन ये, वाल्मिकी रामायण घेऊन ये, त्याच्यामध्ये जर तुझा उल्लेख असेल तरच तुला सोबत नेता येईल, नाहीतर नेता येणार नाही. आणि वाल्मिकी रामायण आणलं महाराज, आणि वाल्मिकी रामायण ज्यावेळेस तपासलं प्रभू रामचंद्राने, त्यावेळेस सीता मातेचा उल्लेख होता आणि लक्ष्मणात सुद्धा उल्लेख होता. म्हणून लक्ष्मणाला आणि सीता मातेला प्रभू रामचंद्र सोबत घेऊन गेले. म्हणजे जसं वाल्मिकाने लिहिलंय तसंच प्रभू रामचंद्रांना वागावं लागलं. कशाचा हा परिणाम आहे, हा सगळा संतांच्या संगतीनं, संतांच्या भक्तीचा परिणाम आहे. म्हणजे नीच अगदी पाप्यातला पाप्यावाल्या कोळी सुद्धा देव स्वरूपाला प्राप्त झाला. असे अनेक भक्त आहेत या पुराणामध्ये बघा, शास्त्रामध्ये बघा, आपल्या संत मालिकेमध्ये बघा. या संत मालिकेमध्ये एक भक्त होऊन गेली महाराज, मंगळवेड्याला राहत होती, कानोपात्रा नाव तिचं, वेश्येची मुलगी महाराज. 16.5 वर्षाचं वय त्या मुलीचं, वेश्येची मुलगी आहे. रोज दारामध्ये बसायची, रोज दारामध्ये बसायची. कशा करता, तिची अशी इच्छा होती, तिची अशी आठ होती, जगामध्ये जो सुंदर पुरुष असेल त्याच्याशीच मी विवाह करणार. कारण ती कानोपात्रा एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती, सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर हात लावला तर कमळ फुलून जायचं. पान खाल्लं, पान तर गळ्यातून जाताना दिसायचं, एवढी सुंदर दिसायला होती. तिची आठ होती, जगामध्ये माझ्यापेक्षा जो सुंदर असेल त्याच्याशीच मी लग्न करणार, त्याच्याशिवाय मी लग्न करणार नाही. रोज दारामध्ये बसायची, सुंदर पुरुषाची वाट पाहायची, पण दारावून जाणारा एकही पुरुष तिला सुंदर दिसत नव्हता. अहो, दारावून जाणारा प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री त्या कानोपात्रेचं सौंदर्य 2-2 तास, 3-3 तास लोक पाहत बसायचे, पण तिला मात्र कोणीही सुंदर दिसत नव्हतं. रोज वाट पाहायची पण तिला कोणी सुंदर दिसत नव्हतं. एक दिवस वारकऱ्याची दिंडी महाराज दारातून चालली. आमचे आबा, आमचे बाबासाहेब महाराज, हे सर्व वारकरी महाराज, आमचे जांबवंत महाराज, सगळे वारकरी भजन करू लागले महाराज. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. असं वारकऱ्याचं भजन चालू, वारकऱ्याचं भजन चालू. वारकरी सगळे भजन करू लागले. गायनाचे छंदे, आपुलिया छंदे, मनाचे आनंदे, आवडीने प्रत्येकाचं भजन चालू. प्रत्येक वारकरी आपल्या भजनामध्ये तन मन अगदी विसरून भजन करू लागला महाराज. कोणत्याही वारकऱ्याचं लक्ष कानोपात्रेकडे गेलं नाही. कानोपात्रेला आश्चर्य वाटलं, अरे दारावून जाणारा प्रत्येक पुरुष माझं सौंदर्य पाहिल्याशिवाय पुढे जात नाही, आणि हे वारकरी हे कोण आहेत, हे कोणाचं भजन करतायत, माझ्याकडे हे डुंकून सुद्धा पाहायला तयार नाही. नेमकं कोणाचं भजन करतायत, काय भजन करतायत. त्या कानोपात्र्याने त्या वारकऱ्याचं भजन ऐकलं महाराज. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी
करकटावर ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे जे ध्यान आवडे निरंतर हे जे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान कानोपात्रेच्या कानावरती ते शब्द पडत होते महाराज राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशसी कळा लोपलिया रविशसी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदना चिमटी कस्तुरी मळवट चंदनाची मुठी पांडुरंग कांती दिव्य वेज झळती रत्न खेळ पाकती प्रभा अगणित लावण्य तेज कुंजाळले अगणित लावण्य तेज कुंजाळले नवर्ण तेथेची शोभा कानडाव विठ्ठलो कर्नाटक येणे मजला वेला पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा वारकरी सगळे भजन करू लागले महाराज आणि कानोपात्रेच्या कानावरती स्वर पडले सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कोण आहे विचार करू लागली कानोपात्रा कारण ती कानोपात्रा होती म्हणून विचार करू लागली आपल्या कानावर रोज पडतंय महाराज पण आपण विचार करत नाही त्याचा विचार आपण करतो का सुंदर ध्यान रोजच चाललंय सुंदर ध्यान राजस सुकुमार रूप पाहतान अरे पण त्याचा अर्थ काय किती वर्ष झाले महाराज या अभंगाला या रामायणाला भागवत कथेला या किती किती वर्ष हजारो लाखो वर्ष झाले पण याचा अर्थ आपल्या लक्षात नाही रोज ऐकतोय आपण रोज वर्षाला सप्ताह चालू आहे आपला पण त्या शब्दावरती आपलं लक्ष कधी जात नाही राज सुकुमार मदनाचा पुतळा कोण आहे खाली आली कानोपात्रा ज्यावेळेस ते शब्द ऐकले ना खाली आली कानोपात्रा आबाज सारख्याच्या चरणाला लागली महाराज आबांसारख्या वारकऱ्याचं दर्शन घेतलं आणि विचारू लागली पुसावेसे हे चिवाटे जे जे भेटे तयासी त्या वारकऱ्याला विचारू लागली अहो तुम्ही ज्या गाताय ना अभंग गाताय ना त्या अभंगामध्ये कोणाचं वर्णन आहे कोण आहे सुंदर कोण आहे राजस कोण आहे सुकुमार कोण आहे मदनाचा पुतळा कोण आहे पंढरपूरचा निळा कोण आहे त्यावेळेस त्या वारकरी दादाने सांगितलं अहो तो राजस असणारा सुकुमार असणारा मदनाचा पुतळा असणारा आमचा मालक आहे जगाचा मालक आहे आमचा माय बाप आहे मग कुठं आहे तो कुठं आहे मला तुला त्याचं काय करायचंय दर्शन करायचंय मग चला कुठं जंबोया देपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्या चरणी लक्ष लागो चला म्हणले पंढरपूरला आमचा मायबाप कुठे पंढरपूरला महाराज कानोपात्रेने ठरवलं सुंदर पुरुषाची आपण ज्याची वाट पाहतोय ना तो सुंदर असणारा पुरुष या जगामध्ये आहे आणि त्या सुंदर पुरुषाची आता भेट घ्यायची म्हणून कानोपात्रा सुद्धा वारकऱ्यासोबत कुठं निघाली पंढरपूरला निघाली महाराज मजल दर मजल मजल दर मजल मजल दर मजल करत कानोपात्रा पंढरपुरामध्ये दाखल झाली चंद्रभागा पाहिली डोळ्यानं चंद्रभागेचं स्नान केलं आणि चंद्रभागेचं स्नान करून कानोपात्रेने पुंडलिकायाचं दर्शन घेतलं जे जे पंढरपूरला गेलेत त्यांच्या लक्षात येईल जे जे पंढरपूरला गेले नाहीत त्यांच्या लक्षात काय येईल मी सांगू शकत नाही
चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन केलं, कानोपात्रा थोडी वर आली वाळवंटामध्ये, तर वाळवंटामध्ये कीर्तन चालू होतं. कोणाचं? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञान देवा, जनी म्हणे बोला ज्ञान देवा. नामदेव महाराजांचं कीर्तन चालू महाराज. आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनाचा विषय असा होता महाराज, नामदेव महाराजांच्या कीर्तनाचा विशेष असा होता की जगाचा मालक असणारा परमात्मा, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम अशी ज्याची शक्ती आहे, वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, असा जगाचा मालक असणारा परमात्मा नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचण्याचं काम करत होता. पुढे देव नाचे पांडुरंग, जगाचा मालक असणारा परमात्मा नाचू लागला महाराज. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचतो. आपलं दुर्दैव असं आहे, आपल्या कीर्तनामध्ये लोक झोपा काढतात. आपल्या कीर्तनाचा परिणाम आहे. आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनाचा परिणाम असा आहे, जगाचा मालक असणारा परमात्मा नाचतोय महाराज. किती नाचतोय? जनाबाईनं म्हणावं, म्हणा माऊली, म्हणा आळंदीकर. तेव्हापासून आळंदीकरला मान आहे. बघा तुम्ही, गावाकडला कितीही मोठा गायक असू द्या, पण एखादा आळंदीकर आवासारखा माणूस जर कीर्तनात उभा असेल तर पहिली चाल कोणाला? आळंदीकराला. म्हणून तर फडावरती बघा गेल्यानंतर म्हणा देहूकर, म्हणा आळंदीकर, मान कोणाला आहे? आळंदीकराला आहे. हा अधिकार जनाबाईनं तेव्हाच देऊन टाकला. विठाला 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 कुंडली कवर हरी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठाला जनाबाईनं तेव्हाचा अधिकार दिला महाराज. महिलांना तेव्हापासून अधिकार आहे. आताच 1,501 विषय दिलेत, हा अधिकार नाही. तेव्हाचा अधिकार देऊन टाकला महाराज जनाबाईला. इतका मोठा अधिकार दिला जनाबाईनं ज्ञानोबरायांना अभंग सागावा, इतका अधिकार जनाबाईंना होता महाराज. स्त्रियांना अधिकार पूर्वीपासून आहे. जनाबाईनं म्हणावं, म्हणा बोला माऊली अभंग. आणि ज्ञानोबरायांनी अभंग म्हटलं. मला सांगा, आमच्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांनी जर एखादी चाल म्हटली, आबांनी आमच्या एखादी चाल म्हटली, तर आपल्या कानाला किती गोड वाटतं, ऐका वाटतं महाराज. असं वाटतं ही चाल संपूर्ण ऐका वाटतं, कान तृप्त होतात. मला सांगा, आमच्यासारख्या साध्या भजनाने, साध्या वारकऱ्याने एखादी चाल गायली तर तुम्हाला किती ऐका वाटतं. पण मला सांगा, ज्ञानोबरायांनी अभंग गायला असेल, काय झालं असेल? साक्षात ज्ञानोबरायांनी अभंग गायला काय झालं असेल? अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाची छंदे ज्ञानोबरायांनी अभंग म्हटला महाराज. एवढा रंग भरला कीर्तनामध्ये, रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदासे नाचत. देव एवढा नाचू लागला महाराज कीर्तनामध्ये, एवढा नाचू लागला, नाचता नाचता देवाचा एवढा नाचला महाराज देव. सगळे भजनामध्ये दंग होते, सगळे भजनामध्ये दंग होते, कोणाचंच लक्ष नव्हतं. पण कबीर महाराज सावध होते. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवाईसे बोले कबीर. देवा देवा देवा, अहो सावध व्हा देवा, देवा अहो सावध व्हा. खाली बघा जरा. हे दृश्य सगळं कानोपात्रा पाहत होती महाराज. हे सगळं दृश्य कानोपात्रा पाहत होती. आणि त्या सकल संतांमध्ये, त्या सगळ्या संतांमध्ये ज्ञानोबरायांचा तेजपुंज असा चेहरा कानोपात्रेनं पाहिला. कैवल्याचा पुतळा प्रगटला भोतळा, त्याचा पुतळा प्रगटला भोतळा, ज्ञाचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी असणारे ज्ञानोबरायांचा तेजपुंज असा चेहरा पाहिला कानोपात्रेनं. आणि कानोपात्रा पळत गेले, ज्ञानोबरायांच्या चरणावरती डोकं ठेवलं. आणि माऊली
जगाच्या मालकाचं मला दर्शन घ्यायचंय, सुंदर असणारा, राजस असणारा, सुकुमार असणारा परमात्म्याचं मला दर्शन घ्यायचंय. तुमच्यासारख्या संतांपाशी तो देव राहतो, तुमच्यासारख्या संतांच्या सहवासामध्ये तो परमात्मा राहतो. त्याची प्राप्ती मला करून घ्यायची आणि तुमच्याशिवाय दुसरं देव कोणी दाखवू शकत नाही. तुम्ही मला उपदेश करा, मस्तकावरती हात ठेवा, माझ्यावर किती कृपा करा, मला जगाच्या मालकाचं दर्शन घडून द्या. महाराज ज्ञानोबराय कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. माऊली उदारच आहेत महाराज. माऊली सारखं अंत करणं या जगामध्ये दुसरं कोणाचं नाही, म्हणून तर माऊली. ज्ञानोबरायांना पुरुष आहेत महाराज ज्ञानोबराय, तरी सुद्धा माऊली शब्द आहे. का? अंतकरण आईचं आहे. ज्ञानोबरायांचं अंतकरण आईचं आहे म्हणून माऊली म्हटलेलं आहे. ज्ञानोबरायांनी हस्तकृपा केली महाराज. हस्तकृपा केल्यानंतर कानोपात्र्याच्या मस्तकावरती हात ठेवला, कृपा झाली ज्ञानोबरायांची. कानोपात्रेला सांगितलं, जा मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कुठे काही. संत आपल्याला मार्ग दाखवतात महाराज, संत आपल्याला मार्ग दाखवतात, पण त्या मार्गाने आपल्याला चालावं लागतं. त्या मार्गाने जर आपण नाही चाललो तर आपला उद्धार होणं शक्य नाही. आणि आपण जर त्या मार्गाने गेलो ना महाराज संतांनी सांगितलेल्या, तर आपल्या जीवनाचा नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. कारण संत मार्ग दाखवतात. ज्ञानोबारायांनी मार्ग दाखवला कानोपात्रेला. जा अगं, त्या ज्ञानोबारायांनी सांगितलं त्या कानोपात्रेला, तुझ्यासारख्या भक्ताची तर तो वाट पाहतोय, वाट पाहे उभा भेटीची आवड, कृपाळू दातडी उतावी. तुझ्यासारख्या भक्ताची वाट पाहतोय महाराज. जगामध्ये एकच असा पांडुरंग परमात्मा आहे, देव आहे. बघा तुम्ही, जगाच्या पाठीवर अनेक देव आहेत, 33 कोटी देव आहेत, पण प्रत्येकाच्या हातामध्ये कुठलं ना कुठलं शस्त्र आहे. कुणाच्या हातामध्ये तलवार आहे, कुणाच्या हातामध्ये गदा आहे, शंख आहे, पद्म आहे, सगळं आहे. पण पांडुरंग परमात्मा असा देव आहे महाराज, ज्याच्या हातामध्ये काहीच नाही. फक्त आणि फक्त भक्ताचा उद्धार करण्याकरता जो उभा राहिलेला आहे ना, त्याला देव म्हणतात, त्याला पांडुरंग म्हणतात, त्याला विठ्ठल म्हणतात. नव्हे नव्हे किंबहुना तो फक्त भक्ताचीच वाट पाहतोय. आणि वाट पाहून पाहून ज्यावेळेस भक्त येत नाही ना, त्यावेळेस कंबारावरती हात ठेवतो आणि अशी वाट पाहतो. बघा तुम्ही, आपण जर एखाद्याची वाट पाहायला लागलो, एखादा मनुष्य येत असला आणि त्याला जर उशीर लागला, तर आपण काय करतो? कधी येतंय की कधी येतंय की असं काय करतो? कंबरावरती हात ठेवतो महाराज. तसं देव सुद्धा भक्ताची वाट पाहून पाहून, कधी माझे ज्ञानोबरा येतात, कधी माझे तुकोबरा येतात, अशी वाट पाहतो महाराज. भव सागर तरता वा वा. तरता गार करीत असे चिंता, मोलने घे जग जेठे. पाहतो महाराज, वाट पाहतो भक्ताची. भवसागर तरता कार्य करीत अशी चिंता, पहिला उभा दाता कटेकर ठेवून या. आपली वाट पाहतो परमात्मा उभा राहतो. कानोपात्रा गेली महाराज, समोर गेली. पहिल्यांदा दर्शन कानोपात्रेने कोणाचं घेतलं? पंढरपूरला गेलेली. बोला, पहिली समाधी कोणाची? तुम्ही पंढरपूरला जात नाही? अहो, पंढरपूरला पहिली समाधी कोणाची नाही? अहो, चोखोबरायांची पहिली समाधी. चोखोबरायांची पहिली समाधी, नंतर नामदेव महाराजांची समाधी. तिथं पायरी नामदेव महाराजांची. कानोपात्रा पुढे गेली महाराज. मळोजी महाराजांची समाधी इकडं पुढं कोपऱ्यात कोण आहेत? सुखकर्ता दुःखहर्ता गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. बघा, तुम्हाला आता देवाचं दर्शन करून देतो इथं बसल्या बसल्या. कारण करावी ती पूजा मनेची उत्तम. मनाची पूजा ही फार महत्वाची. मनाने पंढरपूरला जायचं आपल्याला. आता शरीराला नाही गेलं तरी चालेल, पण मनाने चला. चला, कोणाचं दर्शन घेतलं आपण आता?
जोळोजी महाराजांचं दर्शन घेऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. पुढे आली विना मंडपामध्ये कानोपात्रा. विना मंडपामध्ये आले. विना मंडपामध्ये आल्यानंतर थोड्याशा पायऱ्या वर चढल्या. कानोपात्रेनं थोड्याशा पायऱ्या वर चढल्या आणि वर चढल्यानंतर जगाच्या मालकाचं मुख पाहिलं. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या रूपी जडले लोचन पाय स्थिरावले मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. जगाच्या मालकाला पाहिलं महाराज. देहभाव हरपला कानोपात्रेचा आणि ठरवलं इथून पुढचं सगळं आयुष्य परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करायचं. आता गावाकडं जायचं. परत माघारी. पूर्वीचे वारकरी आबा असे होते महाराज. एकदा पंढरपूरला गेले तर परत माघारी. तुका पंढरीशी गेला माघारी नाही. जन्माच नाही आला. अहो तुकोबाराने जन्मच नाही घेतला. माघारीचा विषय सोडून द्या. जन्मालाच नाही आले तुकोबारा एकदा पंढरपूरला गेले. कदम माऊली सांगत असतात महाराज. माऊलीचा शब्द लय भारी. माऊली म्हणतात पूर्वीचे वारकरी असे होते. पंढरीचा वारकरी वारी चुकून येते हरी. हे पूर्वीचे वारकरी होते. आणि आताची पंढरीचा वारकरी वारी चुकून ये घरी. विठाला 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 काही एकादशीला जातात महाराज दुपारच माघारी. ही काय वारी ही काय महाराज. कानोपात्रांनी ठरवलं आता इथून पुढचं आयुष्य सगळं परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करायचं. हातामध्ये चिपळ्या घेतल्या, टाळ घेतला, विणा घेतला आणि कानोपात्रा परमात्म्याचं भजन करू लागली. जसं मीराबाई भजन करत होत्या महाराज कृष्ण परमात्म्याचं. है आँखों जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, मर कर भी अमर नाम है तानाजी महाराज की जग में. मेल्या सुद्धा माणसाचा अमर जीवन राहतं महाराज. त्याच्याकरता परमार्थ करावा लागतो. आज कीर्तनामध्ये तानाजी महाराजांचं नाव निघलं का. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. मीराबाईची लगन लागली होती महाराज परमात्म्यासोबत. अशी लगन लागली होती, एवढी लगन लागली होती आता परमात्म्याशिवाय दुसरं काहीच करायचं नाही अशी लगन लागली होती. तशीच लगन महाराज कानोपात्रीची देवाविषयी लागली. आता भजन करायचं बाकी काहीच करायचं नाही. आणि महाराज एवढं भजन कानोपात्रा करू लागली, एवढं भजन करू लागली. हरे राम हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. एवढी लगन लागली महाराज. परमात्म्याचं चिंतन करू लागले कानोपात्रा. एवढं चिंतन करू लागली, एवढं चिंतन करू लागली
कानोपात्रेची बातमी महाराज सगळ्या महाराष्ट्रभर पसरली, एवढी लांब पसरली बिदरच्या बादशाला बातमी कळाली, बिदरच्या बादशाला. आणि बिदरच्या बादशाला ज्यावेळेस बातमी कळाली तेव्हा बिदरच्या बादशाने सांगितलं, अरे ती वेश्येची मुलगी आहे, तिला तिथं नाचण्याचा अधिकार नाही, तिला नाचायचं असेल तर माझ्या दरबारामध्ये येऊन नाच म्हणावं, तिला जे काय पाहिजे असेल तर मी द्यायला तयार आहे, पण माझ्या दरबारामध्ये येऊन नाच. जा घेऊन या. सैनिक पाठवले महाराज बिदरच्या बादशाला, जा घेऊन या, नाही आली तर उचलून घेऊन या, नाही आली तर उचलून घेऊन या. सैनिक आले महाराज. मंदिराच्या बाहेर ज्यावेळेस सैनिक आले त्यावेळेस कुणीतरी कानोपात्रेच्या कानामध्ये येऊन बातमी सांगितली, तुम्हाला बादशाचे सैनिक नेण्याकरता आलेत. कानोपात्रा महाराज परमात्म्याच्या चरणापाशी गेली, परमात्म्याच्या चरणापाशी गेली, देवाला विनंती केली, देवा अहो मी सर्वस्व तुम्हाला अर्पण केलेलं आहे, या देहाचं काय करायचं, सार्थक करायचं का बर्बादी करायची हे तुम्ही ठरवा. मी जर तुमच्या चरणापाशी राहिले तर माझ्या जीवनाचं सार्थक होईल, पण मला जर कोणी उचलून घेऊन गेलं तर माझ्या सौंदर्याचा, माझ्या शरीराचा नायनाट होऊन जाईल. देवा काय करायचं, मी सर्वस्व तुम्हाला अर्पण केलेलं आहे, काय करायचं ते तुम्ही ठरवा. महाराज कानोपात्रा परमात्म्याच्या चरणापाशी गेली आणि परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक झाली. जशी कानोपात्रा परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक झाली, आपला प्राणच देवाला देऊन टाकला. महाराज तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, देवाला आपला प्राणच देऊन टाकला. सैनिक आले महाराज, देहाला हात लावला, खाली पडला. आता मला सांगा, देहाला कोण उचलणार आहे? प्रत्येकाचं प्रेम कोणा कशावर असतं? सौंदर्यावर असतं. महाराज देहाला कोण उचलणार आहे? सैनिक निघून गेले. त्या ठिकाणी आपसाप संबंधी ब्राह्मण मंडळी चर्चा सुरू झाली. अरे वेश्येची मुलगी, हिला पंढरपूरच्या बाहेर घेऊन जा, वेश्येची मुलगी तिला जिकून आली तिकडे घेऊन जा, कोणी म्हणत होतं इकडे घेऊन जा, तिकडे घेऊन जा. अनेक वाद विवाद त्या ठिकाणी निर्माण झाले. आनंद शास्त्री नावाचे ब्राह्मण होते, त्यांनी सांगितलं कोणी कुठेही घेऊन जायचं नाही, जगाच्या मालकाच्या चरणावरती हिनं आपला देह अर्पण केलेला आहे, आपला प्राण अर्पण केलेला आहे, आणि जगाचा मालक जो सांगेल त्याचप्रमाणे न्याय निवाडा होईल, कोणीही मध्ये बोलू नका. अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण त्या प्रेतापाशी झोपले. महाराज त्या प्रेतापाशी झोपले आणि रात्री 2 वाजता जगाचा मालक असणारा परमात्मा अनंत शास्त्री नावाच्या ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये आला आणि सांगितलं, अरे ही माझी भक्त आहे, हिनं माझ्या चरणावरती देह अर्पण केलेला आहे, प्राण अर्पण केलेला आहे, ही साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त झाली आहे, साक्षात भगवत स्वरूप झालेली आहे, हिची समाधी माझ्या उजव्या बाजूला बांधा, माझ्या उजव्या बाजूला बांधा. बघा, या भारत देशातला, या जगातला कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या, या महाराष्ट्रातला कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या, येलमवाडीचा कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या, सगळ्यात अगोदर दर्शन कोणाचं आहे? कानोपात्रेचं, मग देवाचं दर्शन आहे. एवढा अधिकार प्राप्त झाला महाराज. नीच कुळामध्ये जन्माला आलेली कानोपात्रा, एवढा अधिकार प्राप्त झाला. हा कशाने अधिकार प्राप्त होतो महाराज? एक तर संत संगतीने अधिकार प्राप्त होतो, आणि संतांच्या संगतीमध्ये केलेल्या परमार्थाने हा अधिकार प्राप्त होतो. मग संतांच्या संगतीमध्ये आपला काय झाला पाहिजे? परमार्थ झाला पाहिजे. मग परमार्थ करण्याकरता काय करावं लागतं? परमार्थ करण्याकरता कलियुगामध्ये साधा आणि सोपा आणि सरळ साधन सांगितलं, ते म्हणजे परमात्म्याचं नामस्मरण. काय होतं त्या नामस्मरणाने? परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर काय होतं? तर जन्मजन्मीची परंपरा जीवनातली नष्ट होऊन जाते आणि मनुष्याला मुक्तता प्राप्त होते. असं परमात्म्याचं नाव आहे. अभंगाचं 2रं चरण. विठोबाचे नाव, विठोबाचे नाव, ऐसे विठोबाचे नाव,
ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. जन्म मरणाची परंपरा निघून जाण्याची कार्यक्षमता किंवा घालवण्याची कार्यक्षमता जर कशात असेल तर परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून कोणाचं भजन करायचं? विठोबाचं. कसं करायचं? करा हात वर. कसं करायचं? हात वर करा. विठोबाचं भजन करायचं. विठोबाचं भजन केल्यानंतर जन्म मरणाची परंपरा काय होते? खंडित होते, संपून जाते. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. जन्म परंपरा निघून जाते. जन्म मरणाची परंपरा आपल्या पाठीमागं लागलेली आहे, ती जर घालवायची असेल, दुःखाची पीडा जर आपल्याला घालवायची असेल, त्याला एकच साधन आहे कलियुगामध्ये. साधानी सोपानी सरळ म्हणजे परमात्म्याचं नामस्मरण. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देले फटी. किंवा कलियुगा विठाला 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 विठाला. देवाचं नामस्मरण करण्यामध्ये काय जीवनाचं सार्थक आहे. जन्म मरणाचे हा कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. परमात्म्याच्या नामस्मरणाने कलियुगामध्ये काय होईल? उद्धार होईल. म्हणून हात वर करा. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा घ्या हात खाली. घेतले घेतले 5 मिनिटं लागली. हात वर करा, हात वर करा. आणि खाली घ्यायला सेकंद बी नाही, पटपट हात खाली घेते. एखाद्याने कीर्तन झाले पेढे आणून द्या वाटायला पेढे. अहो त्या बॉक्स मधून काढायच्या अगोदरच वारीमध्ये अनुभव येतो. बगर बाबा वारीमध्ये, पंढरपूरच्या वारीमध्ये ते वाटणारे लोक असतात. पुण्यामध्ये भरपूर वाटतात लोक महाराज. कोणी चिप्स वाटतंय, तर कोणी लाडू वाटतंय, कोणी शेंगदाणे वाटतंय, कोणी बिस्किट वाटतंय, कोणी पेप्स्या सुद्धा वाटते. उन्हाळ्यात ते काय वाटते सांगता येत नाही महाराज. कुणी काही वाटतंय. एक जण मनुष्य चिप्स वाटू लागला. चिप्स उपवास त्या सासवडच्या घाटात उपवासाचा दिवस असतो ना, त्या दिवशी एकादश असते. चिप्स वाटू लागला. चिप्स महाराज ज्यावेळेस त्यांनी चिप्स बाहेर काढले त्या ह्याच्यातून पिशवीमधून, लोक त्याच्या अंगावर एवढे तुटून पडले, एवढे तुटून पडले महाराज. खड्ड्यात पडला माणूस. खड्ड्यात पडला तरी लोकाला त्या खड्ड्यात पडलेल्याच्या माणसाचं घेणं देणं चिप्साचंच घेणं देणं होतं महाराज. तो माणूस खड्ड्यातून अशी एक एक चिप्स वाटू लागला. अशी म्हणजे सांगायचं काय? विठाला 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 भजनाला म्हणलं की माग आणि भजनाला म्हणलं की पुढं. ही आपली गत आहे महाराज. म्हणून ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. साधा आणि सोपा आणि सरळ साधन सांगितलं महाराज आपल्या कलियुगामध्ये नामस्मरणाचं. काय सांगितलं का? न लगते सायास जावे वनंतरा सुखे येतो घरा. नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. तीर्थयात्रा करायला सांगितल्या, पण कधी? जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावाय पाय. जोपर्यंत हात पाय चालते तोपर्यंत करा. पण ज्यावेळेस हात पाय चालणं बंद होतात त्यावेळेस एकच करा. जाग्यावर बसा आणि काय करा? परमात्म्याचं नामस्मरण करा. योग करू नका, कर्म करू नका, तप काही म्हणा राम राम
काही म्हणा राम राम. सोपं आणि सरळ साधं सांगितलं. काय होतं बरं नामस्मरणाने? अनेक फायदे सांगितले. काय काय फायदे होतात? तुटे भवरोग, संचित क्रियामान भोग. संचित जळून जातं, क्रियामानाचं पाप पुण्य लागत नाही, आणि जे भोग भोगा आलेले ते सुद्धा हरी कृपे त्याचा नाश झाला. हरीच्या कृपाने, हरीच्या नामस्मरणाने त्याचा सुद्धा नाश होतो. या भवरोगामध्ये, या भवनाम संसार, या संसारामध्ये तुम्ही आलो आहेत ना, हा संसार, या संसाराचं दुःख आपल्याला नष्ट करायचं असेल, या संसारातून आपल्याला उद्धार करून घ्यायचा असेल, तर परमात्म्याचं नामस्मरण तुटून जातं. भवरोगातून आपली काय होते? मुक्तता होऊन जाते. तुटे भवरोग, संचित क्रियामान भोग. कशाने होतं? ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. 3 प्रकारचे ताप आपल्या पाठीमागे लागलेले. कोणते कोणते? शास्त्राच्या दृष्टीने सांगायचं झालं, विचारसागराच्या दृष्टीनं, तर आध्यात्मिक नावाचा एक ताप आहे, आधी भौतिक नावाचा एक ताप आहे, आणि आधी दैविक नावाचा एक ताप आहे. हे 3 प्रकारचे ताप आपल्या पाठीमागे लागलेले. हे 3 प्रकारचे ताप जर कशाने नष्ट होतील? कशाने? ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. असं परमात्म्याचं नामस्मरण आहे महाराज. नव्हे नव्हे तुकोबाराने सांगितलं, मुक्ती प्राप्त करणं हे काय सोपं गोष्ट नाही. ज्ञानाशिवाय ज्ञानांद मुक्ती ही, ज्ञानाशिवाय मुक्ती प्राप्त होत नाही. मोक्ष जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर ज्ञानाशिवाय प्राप्त होत नाही. त्याला ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं. ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. पण असा दुर्लभ असणारा मोक्ष सुद्धा परमात्म्याच्या नामस्मरणाने प्राप्त होतो महाराज. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष जयाची. म्हणून तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. असं परमात्म्याचं नामस्मरण आहे महाराज. ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. असो, वेळ झालेली आहे. झालेल्या वेळेमध्ये जशी जमल तशी या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला. हरिभक्तपरायण आबा या ठिकाणी उपस्थित आहेत. या संत महात्म्यांच्या चरणावरती या ठिकाणी मला सेवा करण्याचं भाग्य लाभलं. हे माझं परम भाग्य आहे. तुम्ही पहिल्या दिवशी का होईना पण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. सर्व टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, बाहेरगावून आलेली मंडळी सगळी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्यांच्यामुळे हे आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचला, आमचे अण्णा, दरवर्षी त्यांची सिस्टीम आपल्या गावाला लाभते, त्यांचीही सेवा आपल्याला लाभते, त्यांनाही धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली.